आजा अरे इकडे की हा काय रानात गेलतास वय होय रानात गेलतो. तुझं काय चाललंय? कविता का? छान. आता कविता नाही मी शाहीर झालो शाहीर. ऐक अरे ऐकायचंय काय त्यात? ऐकायचं नाही. तू केलेस ना म्हणलं चांगलीच असणार. नादच नाही तर. ते बी खरंच आहे म्हणा पण तरी बी ऐक. अरे ही हिंदी आहे ना म्हणून म्हणतोय. राहुल्या अरे हिंदी काय तू कन्नड जरी केलीस ना तरी बी ती चांगलीच असणार आहे. मला माहितीये ना. अरे तुझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे भावा. आजा हृदयात घर केलंस तू. तूच खरा दोस्त आहेस आपला. चल तुला वडापाव देतो. चल. अरे नाही नाही जेवून आलोय मी. कुठं? रानात. डबा कुठं आहे मग? डबा नाही. मग काय कडबा खाल्लास वय? अं, अरे जेवून रानात गेलतो. हा असू दे. एका वडापाव न काय होतंय? चल अरे नको राहुल्या. चल अरे कशाला? अरे मी पण वडापाव आता उद्यापासून बंद करणार आहे. हा होय डाएट फिटनेस मेंटेन करायला पाहिजे ना. बस भाऊ काय काय वडापाव दे की 2 देता? अरे मला नको. का खा की. अरे नको तू का? बर भाऊ जरा मिरच्या घाला की. हे काय वडापाव आहे का काय यो राव? काय झालं? कसलं मीठ टाकलंय त्यात खराट नुसतं. खराटे? राहुल्या अरे अण्णाला नावं ठेवू नये. आ कोण बोलतय बघा. अरे तू माझ्यापेक्षा चोचल्या जिबच आहेस की. सगळं तुला चमचमीतच लागतं. आणि जरा काय जेवणात नसलं की जेवत नाहीस. वांग गेले वे. या ज्या सारखंच काय वशट खायचं हा. कधीतरी मधनं आधनं भाज्या बिज्या खात जावा की. सारखंच आपलं ते मटाण सुकट बोंबी अंडी प्रतिभच लावलाय वे. आणि आज्या तू काय एवढं खुश आहेस? आ, ते नेहमीच खुश असतो मी. पण आज तू जरा जास्तच खुश दिसतोयस. काय भानगड? अरे भानगड बिनगड काय नाही. ते असंच. मला माहितीये तुमचं काय चाललंय ते. काय चाललंय? हेच तुझा न तिचा काहीतरी हाय. कुणाचं? ती फोनवाली मला राहुलजी म्हटलेली. आणि तुमच्यात काय काय झालंय मला चांगलं माहितीये. अरे तसं काय नाही. तसं काय नाही. तसंच आहे. एवढं तू फोनवर बोलतोस मला काय कळत नाही वय. आता मस म्हणशील किती मी माझ्या पंजाबी मित्रासंग बोलतोय ह्याऊन त्याऊन. तुझ्या माहितीसाठी सांगतो मी लय खुपिया माणूस आहे. आणि जरा तोंडाकडे बघ की. अरे कसं गुलाबी गुलाबी दिसतय. आज काय भेटून आल्याला दिसतोय. काय आता बोलती बंद झाली काय तुझी? सांग की. ए खूप लाग. अरे तसं काय नाही. हा
आपल्याला पैसे मिळणार आहेत ना पुढच्या आठवड्यात, म्हणून खुश आहे. अयो सगळं पैसे मिळणार वय. वय, अरे पोलीस स्टेशन मधनं फोन आलेला मगाशी. आजा कसली भारी न्यूज दिलीस लक्का. वय, मामानं जेडीच्या लग्नासाठी साठवलेलं ना ते पैसे मला दिलं होतं. आता ते परत मिळालं ना, पहिल्यांदा मामीच्या हातात देणार बघ. राहुल्या, पैसे मिळालं ना, मनावरचं लय मोठं वजन कमी होईल बघ. ते पैसे दिलं, घरात आता काहीच प्रॉब्लेम होणार नाही. वाह, एक नंबर झालाय बरं का. एकदम झणझणीत झालाय त्याचा. लय भारी. त्या शितलीला आता मी सोडणार नाही. माझ्याशिवाय अजिंक्यच्या जवळ कोणीच गेलेलं मला खपणार नाही. आता असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे अजिंक्य आणि शीतल एकमेकांपासून लांब गेले पाहिजेत. पण काय करायचं? हर्षवर्धनला सांगितलं तर? नाही नाही, रागाच्या भरात त्यानं अजिंक्यना काहीतरी केलं म्हणजे नको. त्याला सांगून काही उपयोग नाही. अजिंक्यांपासून लांब राहा म्हणून शितलीला सांगून बी काही उपयोग नाही. शीतलच्या घरात सांगितलं तर? हा, तिच्या घरात जर का कळलं तर तिचं घरातनं बाहेर पडणं बंद होईल, म्हणजे डोक्याला कसला तापच नाही. पण मी त्यांच्या घरात सांगितलेलं अजिंक्यना कळलं तर अजिंक्य माझ्या संग कधीच बोलणार नाहीत. पण या शितलीचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर लई महागात पडणार आहे ती. मम्मीला सांगूया, तीच काहीतरी सांगल. मम्मी जेडे, आपलं काम होणार आता. म्हणजे अगं त्या शितलीला बरोबर घोळात घेतलंय मी. काय झालं ते सांगा दी. अगं ती आड आणि शितली आज स्वयंपाक करत होती, धड तिला एक काम येईना, पण मग मीच मदत केली. मदत केली म्हणजे? अगं भाजी भाकरी कशी करायची ना ती शिकवलं. असं करूनच आपण तिला आता विश्वासात घ्यायला पाहिजे. म्हणजे मग आपण हर्षवर्धनचं स्थळ घेऊन गेलो ना घरी की नाही म्हणायला तोंडच राहणार नाही. मम्मीला जर शीतल आणि अजिंक्य भेटलेलं सांगितलं तर उगाच काहीतरी घोळ घालून ठेवल. शीतलीच्या आणि हर्षवर्धनच्या लग्नाचं ट्राय करते, ते सोडून शीतलीलाच काहीतरी बोलल. आणि अजिंक्यांना जर काही सगळं कळलं तर काय खरं नाही. त्यापेक्षा आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. जेडे, अगं कसला विचार करतेस? काय नाही, तू शिकव शितलीला स्वयंपाक. मी करते मला काय करायचंय ते.